नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. सर्वात प्रथम गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2 वाटी इथे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, 2 चमचे तूप, 1 वाटी दूध, हे सर्व मिक्स करायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. गोळा मळून झाला की 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं झाकून. 5 मिनटाने नंतर याचे मुटके तयार करून घ्यायचे. मीडियम गॅसवरती तुपामध्ये मुटके छानसे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. खरपूस तळून झाले, ते मुटके तयार झाले तळून. आता हे मुटके थंड झाले की तोडून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची. पावडर केल्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं. आता 2 चमचे इथे मी तूप टाकले, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे. त्याच तुपामध्ये 2 वाटी गूळ पातळ करून घ्यायचं. आता हे पातळ केलेलं गूळ त्याच्यामध्ये सर्व मिक्स करायचं आणि वेलदोडीची पावडर, सर्व मिश्रण एकजीव झालं की मोदकाचा साचा घ्यायचा, थोडंसं ड्रायफ्रूट्स लावायचे आणि छानसे मोदक इथे चुरमा मोदक तयार करून घ्यायचे. नक्कीच असे मोदक तयार करून बघा.